हॅलो. हां बोला. हां बोला की. नमस्कार. नमस्कार नमस्कार. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, परत आंदोलन सुरू आहे, हं, परंतु बरीच लोक सध्या म्हणजे कन्फ्यूज आहेत किंवा 21 तारखेला उद्याच मोर्चा आहे. हं. काय महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती आहे आणि काय तुम्हाला काय वाटतं? नाही, आता आरक्षणाचा प्रश्न तर हा जुनाच आहे. हं, आता हे सरकारनं आश्वासन देऊन घेत जवळजवळ 10-12 वर्ष झाली. हं. सरकार काय त्याच्यावर बोलायला तयार नाही आणि आरक्षण करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकायची तयारी केली त्यांनी. नाही पण जेलमध्ये टाकून प्रश्न सुटणार आहे का? प्रश्न तर सुटणार नाहीच, पण दबावाखाली आणून किंवा आपली ताकद दाखवून जे सर्वसामान्य माणसं आहेत आणि जे काही आहेत त्यांना सरकारमध्ये घेऊन त्यांचा आवाज दाबला. आता जे काही नवीन लोक आरक्षणासाठी आरक्षण अंमलबजावणीची मागणी करतात किंवा आंदोलन करतात किंवा हे करायचं आहे त्यांना, हं. ह्याच्यामध्ये सरकारची प्रति मुस्कटदाबी चालू आहे. नाही पण आरक्षणाचे आंदोलन करणार, मोठे होणार आणि मग परत सरकारमध्ये जाऊन सत्तेमध्ये जाणार सत्तेमध्ये जाणार आणि मग गप्प बसणार. आणि समाजाला वारेवर सोडणार. मग तेच एकीकडे केलंय ना पहिल्यापासून. न्यायालयीन लढाई बी लढायची आणि एकीकडं परत ती फसली किंवा फसवणं काय नेमकं काय गोंधळ म्हणजे कशा पद्धतीचं सध्या सुरू आहे कळायला सुद्धा मार्ग नाही. आणि आज जे अटक होत आहेत आंदोलन त्यांच्या पाठीशी पण कोणी राहायला तयार नाही किंवा भूमिका मांडायला. नाहीच ना. हे काय झालं पहिल्यापासूनच, म्हणजे शिवाजीबापू शेंडगेंनी जे दिलं ते दिलं, त्याच्यामुळे तरी आज थोडंसं आहे. त्यानंतर जी पुढचा भाव ही जी आली, पुढची परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामध्ये जानकर साहेब असतील, प्रकाश शेंडगे असतील, त्यानंतर आताचे पडळकर असतील किंवा अन्य महात्मे असतील, हे सगळ्यांनी फक्त आश्वासने दिली. सरकारला जाब सभागृहात विचारला नाही. सरकारला जाब हे रस्त्यावर विचारतात. ज्या रस्त्यावर सरळ खोटं बोललं जाते, समाजाची दिशाभूल केली जाते आणि नंतर समाज त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला, समाज वाऱ्यावर सोडून दिला जाते. आज समाजाची अशी परिस्थिती झाली की विश्वास ठेवायचा कोणावर? नाही पण ते गावखेड्यातली पोरं जी आरक्षणाच्या नावाखाली वेड्या झाल्यासारखं करतात किंवा काही नेत्याची हुजरीगिरी करतात, ती म्हणजे नेत्याने काय बोललं तरच बोलणार आणि नेता काही नाही बोलला तर गप्प बसणार. आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या आंदोलनावर किंवा सोशल मीडियावर किंवा इकडं सभा आंदोलन संघर्ष करणारी तशीच मरतायत. आता नवीन पिढीचं तर मी म्हणतो भविष्य धोक्यामध्ये आहे. एकतर ही सोशल मीडिया, नाही फेसबुक. म्हणजे काय माझं स्पष्ट मत असं आहे, आरक्षणाचा म्हणजे कशामुळे हे झाले काय नेमकी लोकांची मागणी काय म्हणजे आरक्षणाची मागणी काय आणि आरक्षणाची आमची मागणी नाहीये. आमचं म्हणणं, धनगर समाजाचं म्हणणं काय आहे की आमची अंमलबजावणी करा. आमची नवीन मागणी नाही, आमचा नवीन समावेश करा नाही. या सगळ्या जी प्रोसेस आहेत, आयोग बियोग, सगळ्या गोष्टी कोणासाठी, जी नवीन समावेश करा म्हणतात आमचा, त्यांच्यासाठी. ऑलरेडी आम्ही घटनेमध्ये आहोत. म्हणजे ड आणि ढ चा विषय र आणि ड चा विषय आहे. घटनेमध्ये आम्ही आहोत. उत्तर भारतीय, तुम्ही आज हिंदी फिल्म बघा किंवा काही उत्तर भारतीय आडनावं बघा, लिहिताना र असतंय, उच्चार करताना ड असतंय. म्हणजे अपभ्रंश झालेला असतो. आता बी तुम्ही एक पिक्चर बघितला जुना कुठला तर ती एक्कड म्हणतं. एक्कड जे आपला एक्कड शब्द आहे महाराष्ट्राचा, 1 एकर जमीन, त्याला एक्कड म्हणतात ते. आता सुद्धा तुम्ही भोसरी ठिकाणी, भोसरीच्या पुण्या ठिकाणी यामध्ये गेला त्याला भोसडी म्हणतात, भोसडी. हे अशी परिस्थिती आहे आणि हे छोटा विषय आहे. सरकारला माहिती आहे. इथल्या काही मातबर लोकांनी किंवा इथल्या ह्याने या समाजाला पहिल्यापासून याची दयनीय अवस्था करून दाबून टाकलेली आणि तेच भाजप करते. 2014ला भाजपला आश्वासन दिलं होतं फडणवीस साहेबांनी. आता जे मुख्यमंत्री आहेत चालू, त्यांनी आश्वासन दिलं होतं की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि मी समाजाला पहिल्या कॅबिनेटला देऊ. अहो त्यांनी काय धनगर समाजाचं ते अंमलबजावणीचं दिसतं तरी करावं. हो, आणि आज ते सांगतात की बघू आहे, गेलो तिथं, मग काय. अशा अवस्थेमध्ये पडळकर साहेबांनी 19ला फार मोठा उठाव केला. नाही पण त्याच फडणवीसांना परत जाब कुणीच विचारला नाही आणि पडळकर कोर्टात सुद्धा ड आणि ढचं कुणी त्याच्यावर क्लॅरिफिकेशन करू शकलेलं नाही. आणि 2-4 लोकांमुळे असं मला माहिती मिळाली की संभाजीनगरच्या काही 7-8 लोकांमुळं अख्खं धनगरांचं महाराष्ट्रातलं आरक्षण परत स्टॉप तसंच झालं. नाही, आदिवासी म्हणतात धनगरांचा काही संबंध नाही. धनगर म्हणतात आम्ही आदिवासी झालं पाहिजे.
फुलारे नेमका खरा आदिवासी आणि खरा धनगर कोण आहे आता याच्यामध्ये? फुलारे कुटुंबियाचे सर्टिफिकेट काढले कुणी, त्यांना काढायला कुणी भाग पडलं आणि त्यांच्या पाठीमागे कोण होते याची सीआयडी चौकशी करायला पाहिजे. त्यांच्याकडे आले कुठून सर्टिफिकेट अचानक? या पडळकर साहेबांनी 2018ला पूर्ण महाराष्ट्राच्या तहसील मधून पत्र घेतलेले की आमच्याकडनं एकही धनगड सर्टिफिकेट इश्यू झालं नाही. जात पडताळणीवाल्याने सांगितलंय आमच्याकडे आजपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत एकही धनगड समाजाची जात पडताळणी झाली नाही. मग अचानक 23-24ला धनगड 5 सर्टिफिकेट फुलारे कुटुंब संभाजीनगरचे येतात कुठून? त्याची चौकशी 100% व्हायला पाहिजे. पण करणार कोण? तेच पडळकर नंतर आमदार झाले ते का मागणी करत नाहीत? नाही हे तर लोक धनगरांचे त्यांच्याकडे मागणी का करत नाही? म्हणजे कुणीतरी करायला पाहिजे ना. नाही मागणी फक्त ही लढाई कुठं लढते तर समाजाच्या भावनेशी. बाहेर सभागृहाच्या आत गेलं हे चिडीचूप कारण ह्यांचं स्वतःच हे करायला बसलेत ते स्वतःच भावनिक करायचं पोरांना माते माती भडकवायची कोणतरी जीव देणार कोणतरी गुन्हे दाखल करून घेणार करिअर बर्बाद करायचे आणि त्याच्यातून काहीच होणार नाही. आणि कोर्टासमोर सुद्धा जर हे ढ करू म्हणजे ते पडताळणी करू शकले नाही. एका बाजूला केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारकडे फुटबॉल करायचा. फडणवीस सरकारने कोर्टामध्ये पत्र दिलं. हे पत्र तुम्ही केंद्राला द्या ना. आजपर्यंत केंद्र सरकारला ह्या राज्य सरकारने एकही पत्र दिलं नाही की महाराष्ट्रामधले धनगर हेच धनगर आहेत आणि धनगर हेच धनगर आहेत. एवढं पत्र दिलंय की हे काम संपत आहे. केंद्र ज्यावेळेस सुप्रियाताईंनी केंद्रामध्ये प्रश्न विचारला तत्कालीन आदिवासी मंत्री म्हणले की आमच्याकडे पत्रच आलं नाही. राज्याचं काहीच मागणीच आली नाही. राज्याची मागणी म्हणजे पत्रच आलं नाही काय म्हणून आम्ही कसं काय करणार म्हणले. त्यांनी तिथून पत्र द्यायला पाहिजे ना. राज्यातनं केंद्राला एक पत्र व्यवहार केला पाहिजे की सदरील महाराष्ट्रामधला जो धनगर आहे तोच धनगर आहे. धनगर हाच धनगर आहे. शब्दाचा विपर्यास रडाचा झाल्यामुळे अशा परिस्थिती आहे. कोर्टामध्ये गेल्यावर कोर्टाचा अंतिम निकाल होता त्यावेळेस 5 सर्टिफिकेट झाले त्याची सीआयडी चौकशी करा. त्याच्यावर काही यासाठी बसत नाहीत. म्हणजे एका महाराष्ट्रामधल्या मोठ्या समाजाचा यांनी विश्वासघात केला. 5 सर्टिफिकेट आले कुठून ह्याची जर चौकशी केली 100% ह्याच्या मागे सरकारच असणार आहे. नाही पण 7-8 लोक जास्त का अख्खा 2-2.5 कोटी समाज जास्त? नाही समाज जास्त आहे ना. 2-2.5 कोटी समाजालाच फसवण्यासाठी ह्या सरकारनं त्या लोकांचे सर्टिफिकेट इश्यू करून कोर्टापर्यंत गेले ते. आपण ते कोर्टाने ठरवले असते तर ते बाद करून ह्यांना दिलं असतं ना. आता सध्या तर तुम्ही 2014 नंतरची न्यायालयीन प्रक्रिया इथलं सरकार आणि इथल्या सगळ्या भानगडी काय झाल्यात हे आपण म्हणजे तुम्हाला ती ज्ञात आहेच. बरोबर सिस्टम सगळं गव्हर्नमेंट राबवायले. आता विषय थोडा वेगळा जातो. ईडी असन हे असन सीआयडी बीआयडी हे सगळं त्यांच्या स्वार्थासाठी वापरायले ते धमकावण्यासाठी. मग आता नेमका महाराष्ट्रातल्या सरकारचा मानस आहे की ह्यांना द्यायचंच नाही का. जे सरकार आजचं आहे फडणवीस सरकार आहे ते बी जुन्या सरकारमधल्या काही लोकांचं ऐकत असेल किंवा हे सांगत असतील धनगरांना देऊ नका धनगरांना हे होईल. तेच आमदार पक्ष बदलून ह्या पक्षात आल्यावर तेच होणार ना. नाही आमदार तर आहेतच पण काही मोठे नेते मंडळी बी असतात ना महाराष्ट्राची किंवा फडणवीसला म्हणत असतील तुम्ही ह्या गोष्टी करू नका. 14चे जे फडणवीस साहेब होते एवढे आक्रमक होते. बारामतीच्या 20 लाख लोकांसमोर येऊन त्यांनी शब्द दिला त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामधल्या धनगर समाजानं भाजपच्या मागे ताकदीनं उभं राहून मतदान केलं. बर त्यानंतर ह्यांनी कुठल्याही प्रकारचा काहीही समाजासाठी केलं नाही. ह्या सवलती लागू केल्या 12 सवलती केल्या 13 सवलती केल्या. एक सवलत आहे शिक्षणाची इंग्लिश स्कूलची 60-70 हजार रुपये देतात एका मुलाला. त्याच्यामध्ये 50% दुसऱ्या जातीचीच लोक मुलं होती. बर मग ज्यावेळेस ती म्हणजे सवलत सुद्धा पूर्ण मिळत नाही. नाही अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही त्याचं ही करत नाही व्यवस्थित ही. तिथं मराठा समाजाची मुलं सापडली. कोर्टात जाऊन फायदा होतो का झाला का नुकसान झालं? कोर्टात जाऊन तसं थोडं क्लिअरिफिकेशन आलं पण सरकारच्या मानस नसल्यामुळे कोर्ट बी काही विषय नाही ना. कोर्टात जाऊन जर क्लॅरिफिकेशन येत असेल तर कोर्ट दिशाच देणार आहे ना. हो ना मग त्यासाठी आता हे जे पहिले 5 सर्टिफिकेट चंद्रकांत हजारे असतील अनिल गोळेकर असतील तो आपला कोळेकर गणेश कोळेकर असतील ह्यांनी उपोषण करून ते सर्टिफिकेट शेवटी कॅन्सल केले ना. बर
यांच्या लढ्यामुळं. हा कॅन्सल केले तर ते त्यांनी काहीच केलं नाही. ह्या खिलारे कुटुंबाला एक जेलमध्ये टाकलं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर ह्यांना सर्टिफिकेट काढण्यासाठी कुणी सहकार्य केलं, प्रवृत्त केलं, सहकार्य केलं खोटे सर्टिफिकेट गोळा करण्यामध्ये, त्यांच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे ह्या सरकारचा मानस कळण काय आहे. सरकारचा मानस तर कळण ना नेमकं. सरकार त्याच्यामध्ये आहे. सरकार फक्त बाहेर आश्वासन देतंय आणि पाठीमागून कोणीतरी आपलं काय म्हणतात त्याला ते बोलगेवडे किंवा ते जे ज्यांनी सर्टिफिकेट काढले ते मूळ कोण आहेत आणि मग त्यांचा ते मूळ आमचे पाहुणे आहेत, धनगर आहेत ते. बर. त्यांचा टीसी जर चेक केला, टीसी 1951 राष्ट्रीय तुमची नक्कल काढा तहसील मध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं धनगर निघतच नाही. बर. हो, धनगरच निघते ना. मग ती 2019 पर्यंत धनगर होते आणि 2020च्या नंतरच धनगर कसे काय झाले? मग त्यांच्यासारखे सगळ्यांनी दाखले काढले तर सगळ्याला देईल कोण? मिळणार का दाखले? नाही, सगळ्याला देईल कोण? शासन कसं देईल? तहसीलदार कसं देईल? त्यांचं जे झालं ते कुठं झालं? कुठे तरी राजकीय ताकद महाग असल्यामुळे झालं ना ते. बर. बाकी त्याला मग द्या म्हणून, तसे काही प्रॉब्लेम, आमच्या सोयरे म्हणून. बर. हा म्हणजे तेच की कनेक्शन जोडून. हो द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मग महाराष्ट्र शासनाने एक पत्र काढावा, पूर्ण तहसील बिसील GR काढावा की खिलारे कुटुंबियाप्रमाणेच बाकी सगळ्या धनगर समाजाला धनगड म्हणून पत्र इश्यू करा. काय समज धनगर काय धनगड काय? ज्यांच्याकडे धनगर ह्या दाखला आहे त्यांना धनगड म्हणून द्या, संपला विषय. ज्यांच्याकडे धनगर नावाचं आहे त्यांना धनगर म्हणून द्या, धनगड म्हणून द्या, काही बरोबर आहे ना. तुम्ही जर आरक्षण इतर ह्यांना जर तसंच देत असाल तर मग आम्हाला धनगड समजा ना सरळ. हो, आम्ही स्वतःला धनगड समजतो. फक्त असं बी रच करतात ना उत्तर भारतीय. बरोबर आहे. नाही आम्ही नाही, आम्हाला र म्हणता येतच नाही, आम्हाला डच म्हणता येतं ते आम्हाला. हो, असं पण ते आहे ना. त्याच्यामध्ये शासनाचा माणूस असल्यामुळं, सरकारची गळचेपी असल्यामुळे हे गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे हा आंदोलन करून सुद्धा मला प्रश्न सुटणार नाही, नुसतं भावनिक करून मोर्चे काढायचे आणि काढायचे असे धंदे चालू आहेत. मग बाकी काय का? आपल्या इथं सगळं कायदा कानून सभागृहात होतो. त्या सभागृहामध्ये एकही शब्द काढला जात नाही आणि सभागृहात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तो मंत्री देत नाही आणि काहीच म्हणजे सगळं आनागोंदी कारभार. त्याच्यामुळं ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतात मी बारकाईनं ऑब्झर्व करतो, कुणीही कुठल्याही समाज आरक्षणाच्या किंवा महत्वाच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. रस्त्यावर भरपूर आंदोलन असतात अधिवेशन झाल्यावर किंवा अधिवेशनाच्या अगोदर. असा सगळा खेळ सुरू आहे, म्हणजे बाकी काही होऊ शकत नाही. हो ना. बाहेरच आंदोलन, विकास महात्मेने मोठे आंदोलन केले, प्रकाश शेंडगेंनी केले. याचं काय यांचं म्हणजे नंतर काहीच विषय होत नाही ना. नाही नंतर इकडे काय होईना म्हणून हे ओबीसी झाले. ओबीसी पक्ष काढला, त्याच्यामध्ये आमचे हाके साहेब आले पुन्हा. काही कारण नसताना धनगराचं आरक्षण ST आरक्षणाचा मजबूत होत असताना त्यांनी ओबीसीचा गोंधळ केला. त्याच्यामुळं मग धनगर आरक्षणात सत्यानाश कोणी केला? मग सत्यानाश ह्यांनीच केला ना आत्ताच ह्या काळामध्ये. म्हणजे 2025 मध्ये तर माझं ठाम मत आहे की हाके साहेबांनी धनगराच्या ST आरक्षणाचा सत्यानाश केला. बरोबर. कारण जे धनगर समाजाचा जे ST आरक्षण मुद्दा होता तो जोरात ताकदीने लढायचा, ह्यांनी ओबीसी करून धनगर समाजाला कन्फ्यूज केलं की आपण नेमकं ओबीसी का आदिवासीत, आपण आहेत कोण. त्याच्यामध्ये भारतीय लोकांचे मानसिकता गळून गेली. आपण जर ओबीसी आहेत तर मग आपण इकडे कशाला करायचं, आपण ते आहेत इकडे कशाला, असं डिवायडेशन झालं समाजाचं आणि समाज तिथं नुकसानीमध्ये गेला म्हणायचं. म्हणजे जो कार्यकर्ता धनगर आरक्षणासाठी ST आरक्षणातून म्हणजे लाभ मिळावा म्हणून आंदोलन करतोय, तोच ओबीसीचा झेंडा घेऊन बी नाचतोय. म्हणजे आणि हे कन्फ्युजन फक्त धनगर समाजात नाही, सगळ्याच समाजाला झालं महाराष्ट्रामध्ये की नेमके आहेत कोणीही. आणि यांची अंमलबजावणी आदिवासीची आहे, ते ओबीसी म्हणतात. बरं, आम्ही राज्यामध्ये ओबीसी बी नाहीत, ST सगळंच. मग हे सांगायचे ओबीसी तुम्ही केंद्रात जा म्हणतात, केंद्रात ओबीसी मागा, राज्यात सेपरेट त्यांनी 3.5% दिले. 2 कोटी समाजाला 3.5%, 20 लाख समाजाला 2%.
बरोबर. आरक्षण ती बी आरक्षणाची बिंदू नामावली वापरली जात नाही. हम्म. सरसकट मोडतोड करून धनगराच्या 13 जागा असतील तर 3 जागा दे तिथं. बर. सगळं असंच हे चाललंय. येड्यात काढायचे धंदे आहेत सगळे. येड्यात काढायचं तिथं. त्याच्यामध्ये दोष समाजाचा आहे. समाज एका एका दिशेनं जात नाहीये. जसं जरांगे साहेबाच्या पाठीमागं मराठा समाज ताकदीने उभा राहिला, तसं आज दीपक बोराटेंच्या मागे समाजानं ताकद देण्याची गरज आहे. पण हेच जानकर साहेब एकडे वळते, पडळकर साहेब एका साईडला, नाही पण साहेब एका दीपक साईडला. बोराडेंच्या पाठीमागे उभा राहील. दीपक बोराडेंना अटक झाली तर मी बघितलं कोणीही त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही बोललो नाही. एकही स्टेटमेंट नाही. ज्यांनी त्या बिचाऱ्याला आरक्षणाचा सकाळी मोठा- पहाटे 4 वाजता ताब्यात अटक काय केली तेव्हा बाकीचं काय गुन्हा 5 लोक सोशल मीडियावर बोलतात ते बी घरात बसून, बाकी हो ना, काहीच हो ना. नाही. हे जणू काय तर सगळ्यांना भीती वाटते का की हा पण नेता होईल आणि आपलं दुकान बंद पडेल. जणू काय हा महाराष्ट्रावर टाकायला मिसाईल घेऊन आलता. हा म्हणजे बोराडे त्यांनी साहेब. स्वतःने सांगितलं बोराडे की मी एकदम काय हो, म्हणजे आतंकवादी आहे. असल्यासारखं. आतंकवाद्याला सुद्धा राज्यावर अटक करीत नाही. हा. त्या आणि पद्धतीने अटक समाजाच्या केलेल्याला नेत्याला उचललं ह्यांनी. एवढं हे करत नाही. हा. एवढी अशी सरकारला तरी काय भीती वाटली. बरं, तिथल्या पालकमंत्री ओबीसीच आहे का? आणि तरी सुद्धा बऱ्याच नाही, पालकमंत्री तिथल्या ओबीसीच आहेत. ओबीसीच आहेत. हा, सगळ्यात मोठे आहेत. त्यांची झेंडे आम्ही घेऊन वागलोच ना. बरोबर. मग त्यांनी एवढं एकटं म्हणायला पाहिजे की त्यांना अटक करू नका. ठीक आहे, घरामध्ये त्यांना ही नजर येते तेव्हा अटक करू नका, पोलिसाची काही गरज नाही. नाही त्यांनी स्वतः फोन करायचा बोराटेंना. आणि तरी सुद्धा सगळ्यात मोठं दुर्दैव एवढं सरकार चुकीचं वागत असून सुद्धा धनगराची माणसं या सत्ताधाऱ्याचं किंवा भाजपचं तुणतुणं वाजवतात की भाजपशिवाय पर्याय नाही, भाजपशिवाय पर्याय नाही. त्या ग्रुपवर तर बऱ्यापैकी लिहिलेलं आहे की काही करू नका, थेट भाजपमध्ये जा तरच काहीतरी होऊ शकतं. म्हणजे एवढा मेंदू गुलाम ठेवून काय चाललंय म्हणजे. हो ना, हे लाचार झाले तर सत्य पुढं. ह्यांनी नतमस्तक त्यांनी स्वीकारले स्वतःच. हो, ह्यांनी समाजाचा एकाने विश्वासघात केला आणि एकाने फार फसवणूक केली. 2 होऊन गेले. त्यामुळं समाज आज मानसिक दृष्ट्या खचून गेलाय. तेव्हा भरवसा कोणाला ठेवायचा? उद्या तर येणारा. आता एक दीपक बोराडे आले होते, समाज मोठ्या संख्येनं गोळाही झाला. त्यांची अवस्था ती केली. का पडळकर साहेब, जानकर साहेब यांनी का सरकारला जाब विचारला नाही? स्वतःला तुम्ही अटक का केली? आमच्या समाजाचा आहे, त्याला आंदोलन करण्याचा रास्त अधिकार आहे. का बोलले नाही ते? हाके तरी का बोलले नाही? हाकेच तरी काम आहे ना बोलायचं. बरोबर आहे. नाही ना, तो बाकीच्यावर बोलतो, दुसऱ्या ह्याच्यावर बोलायला प्रत्येकाला वेळ आहे. तो आदिवासी आरक्षण सोडून द्या, ओबीसी म्हणून बोलायचं नाही. तुमचा पाहुणाच आहे तो, साथीदार आहे ना. बरोबर आहे. मग जरांगे पाटील म्हणले कसं काय अटक केली, अधिकाऱ्यांनी त्यांना आंदोलन व्हायला पाहिजे, हे बाकी एकतरी बोललं का तेवढं तरी? म्हणजे ही अवस्था आहे समाजाची. ही अवस्था समाजाची आहे. प्रत्येक जण लाभार्थी झाले, लाभार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघतोय, कोणी कोणाला हे करायला तयार नाही. याच्यात समाजाचा सत्यानाश होतोय असं सध्या तरी वाटायला लागलंय. होतोय नाही, झालाय. समाजाचा पार सत्यानाश झालाय. यांनी समाजाचं वाटोळं करून टाकले. येणाऱ्या काळामध्ये समाजानं आपला एक नेता बोराडे सारखा माणसाला निवडून त्याच्या मागे खंबीरपणे स्वतः उभं राहून, कुणाची अपेक्षा न करता उभा राहून परत एकदा समाजाचा लढा उभा करून आरक्षणासाठी आपलं प्रयत्न करावे. बाकी काय होतंय ते बघूया. आता बघू ना काय होते. तिथं कोर्टामध्ये परत जाणार आहे. तेच कोर्टाची आपली भारतीय न्याय व्यवस्थेची प्रोसेस फार हेल्दी आहे. 14 नंतर 24 ला निकाल लागला, 25 ला. बरोबर. बरं, सगळं देऊन, पुरावे देऊन, सगळं करून बी निकाल लागत नाही किंवा फास्ट ट्रॅकला चालवत नाही. कुणीतरी फायदा होतो का तोटा होतो याचा अंदाज घेऊन तो पुढे ढकलला जातो असं वाटतं. हो ना, वेळ काढूपणा. मग जशी वेळ जाईल तसं काही ना काही त्याला पर्याय निघत जातो. हीच जर निकाल 18 ला लागला असता तर खिलारे कुटुंबात त्यावेळेस सर्टिफिकेट नव्हतं. एक पिढी बाहेर पडते ना, एका पिढीचं नुकसान होतं. पिढ्यांचं नुकसान झालं की मग ते संधीपासून वंचित राहतात. कशावर 2 पिढ्या? चालू पिढी आणि 10 वर्षात जन्म घेतलेली पिढी. बरोबर. कारण 14 ला जन्मलेलं मूल 24-25 हो 4थीला शाळेत जाते ना. 10 वर्ष. बरोबर. असं होते ना ती. 4थी-5वी पर्यंत येत होते. चालेल, बघू. ओके सर. ओके.